राधे राधे. आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आहे. आमच्या इथे पण सार्वजनिक गणपतीचं आज विसर्जन आहे. मी तुम्हाला राशींबद्दल सांगितलं, मी तुम्हाला ग्रहांबद्दल सांगितलं, तुम्हाला मी भावांबद्दल सांगितलं. पण आता हे जे ह्या ज्या राशी असतात त्या आणि प्रिसाईज त्यांचं भविष्य कसं कळतं तुम्हाला माहिती आहे का? की त्याच्यामध्ये नक्षत्र असतात. 3 नक्षत्रांचे मिळून म्हणजे साधारण त्यांचे चरण असतात, 9 चरण असतात. ते मिळून एक रास बनते. आणि तुम्हाला सांगते की 4 डिपेंड्स. पहिला आता मेष रास जर घेतली आपण तर अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृतिकाचा 1 चरण असं मिळून एक मेष रास बनते. आणि त्या 4 चरणांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्वामी असतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव किंवा त्याचे विशेष किंवा त्यांचं स्वामी त्यांनी काय करायला हवं हे सगळं सांगितलं जातं. तर मी साधारणपणे तुम्हाला त्या नक्षत्राचे प्रत्येकाचे चरण न सांगता आता समजा अश्विनी घेतला तर त्याचं महत्त्व काय आहे त्याची सिग्निफिकन्स ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार. त्यांनीसुद्धा माणसांचे स्वभाव, नाहीतर मग प्रत्येकजण म्हणजे बरेच जण असं म्हणतात बाबा एवढे जण मेष राशीचे आहेत पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा का किंवा गुणधर्म वेगळे का किंवा त्यांचं एकूणच सगळं वेगळं का होतं. थोडे स्वभावात फरक असतो. तसा भरणी जर घेतलं तर रास एकच असते मेष, पण त्यांचे स्वभाव वेगळे असतात. कृतिका घेतलं तर त्यांचे पण स्वभाव वेगळे असतात. म्हणूनच एका राशीचे जरी माणसं असली, व्यक्ती असल्या तरी त्यांचे वेगवेगळे स्वभाव असतात. त्याबद्दलच आज मी थोडंसं सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि हे जे ज्योतिषशास्त्र आहे ना, तो एक अथांग समुद्र आहे. तुम्ही जेवढं घ्याल तेवढं कमीच असं आहे. तर ते जेव्हा आपल्याला त्याची आवड निर्माण होते ना त्यावेळेला इतकं छान प्रत्येक गोष्ट नवीन कळायला लागल्यावर ना ते आणि त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्या खोलात जावं असं नक्की वाटतं प्रत्येकाला. तसंच मला वाटतं आहे. तर त्यामुळे मी आज नक्षत्रांवर बोलणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की 27 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र विभागली गेली आहेत. तर ही नक्षत्र असतात ना त्याच्यावरनं सुद्धा ते स्वभाव आता आपण बघूया काय. त्यांचे प्रतीक पण असतात. आता समजा अश्विनी नक्षत्र पहिलं आहे मेष राशीमधलं, त्याचा स्वामी केतू असतो आणि त्याचं प्राणी म्हणजे घोड्याचं तोंड असतं. आणखीन पक्षी असतो गरुड आणि त्यांचं झाड असतं कुचला. आता हे सगळं का ते एवढं अगदी डिटेलिंगमध्ये का जातात की समजा तुमचे मेष रास असेल आणि अश्विनी नक्षत्र असेल तर ते जर का चांगलं करण्यासाठी मग ते म्हणजे सर्वसाधारण ज्योतिषी सांगतात की तुमच्या ऑफिस असेल तर टेबलावर, घर असेल तर घरामध्ये घोड्याच्या चेहऱ्याचं तोंडाचं फोटो जर लावला तर अश्विनी नक्षत्र ॲक्टिवेट होतं असं ते लोक म्हणतात. कळलं की नाही. तर आणि ते जे घोडा असतो किंवा गरुड असतं किंवा ते जे झाड असतं त्याप्रमाणे थोडंसं तुमचं आणखीन स्वामी केतू असतो त्याप्रमाणे तुमचा स्वभाव असतो. आता हे लोक कसे असतात घोड्याप्रमाणे म्हणजे ताकदवर असतात, तीक्ष्ण असतात, ऊर्जावान असतात, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. कळलं की नाही. नवीन काहीतरी करावं, नवीन काहीतरी विचार हे त्यांना फार आवडतं. कळलं. आणि त्यांना आता तुम्हाला माहिती आहे का की या अश्विनी कुमार हे जे ऋषी आहेत तेच डॉक्टर म्हणजे ते अश्विनी कुमार होते ते म्हणजे डॉक्टर म्हणजे ते त्यांना या औषधाचं वगैरे ज्ञान होतं पूर्वीच्या काळी. त्यामुळे ह्या अश्विनी नक्षत्रातले जर लोक जास्त करून डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर किंवा काही जण अकल्टमध्ये पण जातात. कळलं की नाही. आणि त्यांचा म्हणजे त्यांना कुठला आजार होण्याची शक्यता असते
तर त्यांना डोकेदुखी जास्त होते. तर साधारण मेषच्या लोकांनी अश्विनी नक्षत्र असेल त्यांना हे सगळ्यातले कुठले गुण जुळतात हे बघू शकतात, कारण त्यात पण 4 चरण असतात ना. तर मी आपलं ढोबळ आणते, अश्विनीचं तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक किंवा कसे आहेत ते तुम्हाला सांगते आहे. मी ना 3-4च घेणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये दुसरं घेईन, कारण नाहीतर मग तासाभराचा होऊन जाईल हा एपिसोड. दुसरं असतं भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्राचा स्वामी असतो शुक्र, आणि त्याचं सिम्बॉल जसं ह्याचं घोडा किंवा हे असतं ना, तसंच ह्याचं ना फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे असतं ते ह्याचं सिम्बॉल असतं, कळलं की नाही. कारण ते म्हणजे उत्पत्ती, कळलं की नाही, हे त्यांचं मेन सिम्बॉल असतं. त्यामुळे आणि त्यांचा प्राणी असतो हत्ती, कळलं की नाही, आणि पक्षी असतो कावळा, आणि झाड असतं आवळा. तर तुम्ही हत्ती, आणि हत्तीचं समजा तुम्हाला फोटो लावायचा असेल तर असं म्हणतात की त्याची सोंड खाली आणि उजवा पाय वर असलेल्या हत्तीचा फोटो तुम्ही जर लावलात तर तुमचं भरणी नक्षत्र ॲक्टिवेट होतं, कळलं की नाही. भरणी नक्षत्र म्हणजे पेशन्स, भरणी नक्षत्र म्हणजे संयम, भरणी नक्षत्र म्हणजे अनुशासन, कळलं, डिसिप्लिन, एनर्जी, कळलं की नाही. ह्याचा देवता कोण असतो? भरणी नक्षत्राचा यमराज असतो, कळलं ह्यांना. आणि ह्यांनी काय करावं? मा दुर्गाची उपासना करावी, आणि म्हणजे ॲक्टिवेट होतं ते तुमचं भरणी नक्षत्र, चांगलंच ॲक्टिव्ह राहतं, कारण त्यांच्यामध्ये गुण पण खूप आहेत, होय की नाही. त्यामुळे मा दुर्गाची म्हणजे देवीची पूजा वगैरे करावी, देवीचा जप करावा. आणि ह्यांना ना आतड्याचे किंवा लिव्हरचे आजार जरा जास्त असतात. बघा बरं, तुमच्यामध्ये हे जे मी कॅरेक्टरिस्टिक सांगितली आहे, भरणी नक्षत्र मेष राशीतल्या लोकांचे डिसिप्लिनरी आहेत का, संयम असतो का, अनुशासन असतं का, तुमच्यात एनर्जी असते का, आणि आजारामध्ये आतड्याचे किंवा लिव्हरचे असे थोडेफार आजार होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहायचं, बाकी काही नाही. आणखीन मा दुर्गाची पूजा किंवा जप केला तर तुम्हाला त्यात छान वाटेल. आणि हत्तीचा जर फोटो जर लावला तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या घरामध्ये छोटासा लावला तर भरणी नक्षत्र ॲक्टिवेट होतं. तिसरं आहे कृतिका नक्षत्र. हे मेष राशीतलं शेवटचं नक्षत्र आहे. याचा स्वामी आहे सूर्य, आणि देवता आहे अग्नी. अग्नी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आक्रमक, निर्णय घेणारं, पक्क निर्णय घेऊ शकतात, कळलं, स्वभाव तापट, कळलं की नाही. आणि त्यामुळे हे गरम स्वभाव तापट, आणखीन अग्नीचं हे असल्यामुळे त्यांना त्वचारोगाची जास्त, म्हणजे त्वचेचे आजार जास्त होतात, खराब होणं किंवा त्वचा सुकणं वगैरे असं. आणि हे ना अध्यात्माकडे, डिटॅचमेंटकडे जास्त त्यांचं हे असतं. त्यामुळे समजा देवाचं करणं किंवा अध्यात्मावर जास्त लक्ष दिलं तर त्यांना त्याचा फायदा आहे. आणि त्यांचा देवता सूर्य म्हणजे स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं, सूर्य नमस्कार करणं, सूर्याचं जप करणं हे त्यांना फायदेमंद होतं. आणि त्यांचं सिम्बॉल चाकू, धारदार चाकू, म्हणजे त्या टोकदार एखादी सुरी, चाकू, हे त्यांचं सिम्बॉल आहे. तर ह्यांचा पक्षी मोर, आणि यांचा प्राणी भेड. भेड म्हणजे भेड बकरीवाला भेड, म्हणजे त्यामुळे ते झुंडीने जातात ते लोक. म्हणजे त्यांची वृत्ती असते की हा गेला ह्याच्यामागे मी. आपण म्हणत नाही का भेड, एक भेडनी खड्ड्यात उडी मारली तर सगळे भेड खड्ड्यात उडी मारतात, त्याप्रमाणे ते भेड. आणि त्यांचं झाड असतं, गुलेरचं झाड असतं त्यांचं सिम्बॉल. तर तुम्ही यातला मोराचं पीस जरी तुमच्या जवळ ठेवायचं. आणि मला नेहमी काय वाटतं ते, ह्यानी जर का आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नसेल, यांनी आपल्याला काही नुकसान होणार नसेल यांनी, तर हे करायला काय हरकत आहे, झाला तर फायदा होतो. कारण ह्याचा कृतिकाचा मोर असल्यामुळे तुम्ही पीस जवळ ठेवू शकता, कळलं की नाही. यांना साधारण त्वचेचे म्हणजे उन्हापासून वगैरे जरा सांभाळून राहायचं असं.
तिसरं पुढचं येतं जे वृषभ राशीत येतं ते रोहिणी नक्षत्र आहे. ह्यांचा स्वामी असतो चंद्रमा, कळलं की नाही. हे आणि देवता असते ब्रह्म. आणि हे भावूक असतात, खूप सेंटिमेंटल खूप असतात. आणि त्यांचं सिम्बॉल काय असतं, बैलगाडी किंवा रथ. तुम्ही रथाचा पण फोटो तुमच्या घरी ठेवू शकता किंवा बैलगाडीचा आहे. त्यांचा प्राणी असतो साप आणि पक्षी असतो उल्लू, घुबड. आणि जांभळाचं जामून म्हणजे ते पांढरे जामूनचं हे असं त्यांचं झाड असतं, कळलं की नाही. त्यांना साधारणपणे जे गळ्याचे घशाचे सर्दी खोकला घसा बसणं असे जरा आजार जास्त संभवतात, कळलं की नाही. त्यांनी त्याची काळजी घ्यावी, कळलं की नाही. आणि तुम्हाला सांगितलं बैलगाडी किंवा रथ, जमलं तर हे करात. म्हणजे हे असं त्यांनी ते सांगतात की ह्यांनी तुमचे रोहिणी नक्षत्र ॲक्टिवेट होतं. चंद्रमा स्वामी असल्यामुळे चंद्राची तुम्ही दर्शन घ्या. चंद्र दिसला बाहेर की त्याला जर नमस्कार करा. ते सेंटिमेंटल खूप असतात, त्यामुळे आपल्या सेंटिमेंट्सला जपा. देव त्यांचा ब्राह्मण. आणि गळ्याचे आजार म्हणजे का, पाणी असल्यामुळे देतं थंड पाणी प्यावे किंवा काय असं झालं तर तुम्हाला गळ्याचे आजार जास्त होऊ शकतात. आणि हे लोक जरा सुखसुविधावाले असतात, त्यांना आराम छान शोक असं सगळं आवडतं. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नक्षत्र थोडी थोडी मी एक एक घेणार, कारण 27 आहेत. त्याप्रमाणे मी हे तुम्हाला सांगत जाईन. साधारण आपलं जमतं आहे का बघायचं ह्याच्यात, कारण त्यात पण 4 चरण असतात. त्या पण तुम्हाला माझी खात्री आहे की एखादा गुण तर तुम्हाला नक्की ह्याच्यातला जमणार, कारण शेवटी रास आणखीन नक्षत्र तर सेम आहे. थोडा त्यातले 4 चरणात वेगवेगळे भाग असतात, पण इतक्या खोलात नको जाऊया. इतकं जरी जमलं तरी खूप आहे. राधे राधे.